नमस्कार, गावगाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या शेळी पालकाकडे कमीत कमी शेळ्या आहेत, परंतु चांगल्या प्रतीच्या, चांगल्या पद्धतीच्या, एकदम उत्कृष्ट मॅनेजमेंट असणाऱ्या शेळ्या आपण या ठिकाणी आपण बघणार आहोत। तर त्यांची ओळख आज करून घेऊया। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। मोहन कालिदास लटके। हे तुम्ही आता हे सगळं शेड वगैरे सगळं नवीन दिसतं? हा, नवीनच केलंय। नवीन केलंय, पण हे करायच्या अगोदर तुम्ही काय करत होता? मी माथाडी कामगार होतो। कुठं? मुंबईला। माथाडी कामगार, मुंबई। मुंबईला म्हणजे किती वर्ष सर्व्हिस केली? मी 35 वर्ष केली। 35 वर्ष तिकडच होता? हो। बर, आणि 35 वर्षानंतर मग तुम्ही इकडे वडलोपारची शेती होती? हो, वडलोपारची शेती होती। आणि ती शेती करण्यासाठी मग 35 वर्षानंतर इकडे आलो। हा, आणि मग नंतर शेती किती एकर होती? शेती आहे आम्हाला 15 एकर आहे। बर बर बर। आई वडिलांची शेती आहे जे पहिले। मग आता मग आल्यानंतर काय करायचं? हा हा, मग आल्यानंतर मग काय करायचं मग विहीर पाडली। विहीर पाडल्यामुळे आता दुसरं काय करायचं आपल्याला होणार बी नाही म्हणलं। बरोबर। मग आता शेळ्याचा व्यवसाय चालू करू। हा, मग शेळ्याचा व्यवसाय चालू केला। हा, तेव्हापासून आपलं सुधारे चालू झालं। म्हणजे आता पहिल्यांदा तुम्ही शेळ्या घेताना तुमची फसवणूक वगैरे काय झाली का? फसवणूक तुम्ही मुंबईवरून आला होता? बरोबर। हो, मुंबईवरून आल्यानंतर मग ते इकडची लोक कसं आहे, म्हणजे कुठलाही व्यापारी असू द्या, काय असू द्या, नवीन माणसाला लगे ओळखतो। मग ओळखतो आणि शेळी किंवा ह्या जनावरांमध्ये फसवणुकीचं प्रमाण जास्त आहे। फसवणूक केली नाही? फसवणूक करायला नाही, आम्ही आपला विचार करून व्यवस्थित माहिती घेऊन तुमच्यासारख्या ह्याच्यासारख्या कुठं घेतले शेळ्या। बरोबर। एक जण गावातला चांगला आहे माणूस, व्यापारी। बर। मग ते म्हणला असं बापू तुला 4-5 शेळ्या देतो। बर। त्याने व्यवस्थित 6 शेळ्या मला दिल्या त्याने। ती किती वर्षापूर्वी? 6? ते लॉकडाऊन मध्ये। हा, 4 वर्षापूर्वी। हा, म्हणजे 4 वर्षापूर्वी तुम्हाला लॉकडाऊन मध्ये एक 4-5 शेळ्या दिल्या? 6 शेळ्या दिल्या। हा। नंतर तुम्ही मुंबईला राहत होता? आम्ही मुंबईला 35 वर्ष माथाडीक मध्ये हमालीत मालक होते। मग राहायला तिथं मुंबईमध्ये आधी आम्ही थोडं चाळीत राहिलो भाड्याने। 1-2 वर्ष नंतर ब्लॉक मध्ये घेतली खोली। हा, बरोबर। सुरुवातीला 1,500 रुपये पगार होता, मग 25,000 गेला। बर बर बर। म्हणजे पुन्हा 25,000? हा, 25,000 नंतर मग आम्ही आपलं तिथं 2 ब्लॉक घेतलं। आता 2, एक भाड्या नाही, एकात मुलगा राहतो। आणि इथं पण आम्ही असं ह्याच्यापेक्षा मोठं राहायला शेड बांधलं। विहीर पाडली। म्हणजे गावाकडची शेती डेव्हलप करताना मग काय झालं, कोरोनात आम्ही 10-12 माणसं एका ठिकाणी बसून म्हणलं काय करायचं आता, खर्चायला तर एवढं पदरचं सगळं एवढं पैसे उडवायचं म्हणल्यावर थोडं लागतंय, 10-12 माणसं सगळं विकत। मग 1-2 शेळ्या घ्या म्हणत छोट्या मुलानं काय केलं, आम्हाला 4-5 शेळ्या घेऊन दिल्या। घेतल्यावर सगळे आम्ही शेळ्याच्या जीवावर आमचं 5 वर्ष कोरोनात दिवस निघालं। भांडवल झालं, म्हणजे कोकरं झालेली इकून ही आमचा खर्च भागला सगळा। तेवढं भागवून करून आम्ही आपलं ही एवढं भांडवल पुन्हा तयार केलंय। ही मग पुन्हा थोडं काय पदरनं काय शेळ्यांच्या जीवावर आपलं केलं। शेतीत बी आमचं 4-4.5-5 लाख विहिरीला गेलं, पण आम्हाला 10 लाखाचं उत्पन्न मिळालं त्याच्यात। शेतीत पण उत्पन्न पण भेटलं। शेळीपालन मध्ये तर शेळीपालन मध्ये लईच मिळालं आम्हाला, भरपूर चांगलं। म्हणजे आतापर्यंत शेळ्यामधून मिळालेलं उत्पन्न प्रत्येक वर्षी अंदाजे 1 लाख रुपयाला तर कमी 1 रुपया नाही बघा। जास्त पण कमी नाही, सरासरी लाखाच्या पुढंच। 1 लाख तर सरासरी वरच पण कमी नाही। 1 लिटर दूध खाऊन म्हणजे दूध पण मिळते? दूध पण आता म्हशीच्या दुधासारखंच 50 रुपये लिटर। चांगलं आहे दूध? हा, दूध चांगलं। बरोबर। ठीक आहे। असं बकरा, ही 4.5 महिन्याचा पिल्लू आहे। तिकडे दाखवा। अशा ह्याच्या अगोदरच आम्ही 16,000ला 17,000ला विकलं बघा एक। आता ही पण तेवढ्याच किमतीला जाते। बरोबर। 4.5 महिन्याचं पिल्लू आहे। 4.5 महिन्याचं? मग ही अशी पिल्ली मागच्या किती वर्ष करेल आपले होळीच्या टायमाला? होळीच्या टायमिंगला किती विकले? 7 बोकडं 90,000ला दिली। 7 बोकडं 90,000ला विकून बघा। ह्यातली एक पाठवून ती 2 आहे ती। बरोबर। मग झालं 1 लाख रुपये। 1 लाख बरोबर, 1 लाख। हे आता 4.5 महिन्याचा 16,000ला मागतो। म्हणजे आता अजून हे आता शेड मारायचं ह्या वर्षी तुम्ही ठरवलं? मारलंय, अजून 5-6 महिने तर झाले शेड मारून। जास्त भांडवल शेडवर गुंतवण्यापेक्षा अगोदर त्याच्यातून येणाऱ्या उत्पन्नातून थोडं थोडं करून तुम्ही जर शेड मारलं तर
एकदम उत्तम होतं आणि शेळ्या चांगल्या प्रतीच्या, चांगल्या उत्तम प्रतीच्या आणि त्यांना खायला मॅनेजमेंटला व्यवस्थापनासाठी चांगल्या उत्तम प्रतीच्या शेळ्या आपल्याला भेटते. आता ही पिल्ली वगैरे ही सगळी टोटल संख्या किती आहे? टोटल 6 पिल्लेची आणि 9 शेळ्या. 15 असतील, 14-15 बारके. 14-15 आहेत पण एकदम चांगल्या प्रतीचे. ही 9 आहे जी आणि ती 6. आता सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत तुम्ही मुंबईमध्ये राहत होता आणि मुंबईमध्ये राहत असताना शेळ्यांना काय लागतंय किंवा काय खायला पाहिजे किंवा ह्याचे जे येणारे रोग आहेत हे तुम्हाला कोणी आणि कसं सांगितलं? म्हणजे आम्ही शेतकरीचीच मुलं ना, बरोबर. त्याच्यामुळे आई वडिलांच्यातच थोडी माहितीच मिळालेली आम्हाला. पहिलीच माहिती. आता आपण कळतच असतो लग्न व्हायच्या वेळेला, मग त्याच्यामुळे ती माहिती सगळी वर मिळाल्यामुळं आणि मार्गदर्शन देणारी बी असते तीच. अशी शेळ्यावाली ही कुठं गेलं तर विचारायचं, चांगल्या शेळ्या दिसल्या तुम्ही काय करता बाबा, काय घालता, कसं करायचं काय, असं थोडं मार्गदर्शन घेतच की माणूस एकमेकाचं. बरोबर. आता खायला तुम्ही काय दिलं होतं? आता ह्याला खायला बघा फक्त मका सुग्रास, खुराकामध्ये मका सुग्रास आणि हे आपलं गवत. आम्ही 5 मिनिटं कुठं सोडत नाही शेळ्या, एकदम बंदिस्त कधी सोडत नाही, कायम बंदिस्त. ही काय म्हणतात एवढं मोठं हाय. म्हणजे आता या शेडला किती खर्च आलाय टोटल? शेडला 3.5-4 म्हणजे त्याच्यामध्ये ते पलीकडचं पण आलं. हो, सगळं कंपाऊंड म्हणजे हे सगळंच आलं. 75 पूर्ण टोटल सगळं. बरोबर. 2.5-3 लाखापर्यंत सगळ्या. त्याच्यामध्ये गायी पण बसतात, गायी, ट्रॉल्या घरासाठी सगळं त्याच्यात आलं एकदम. ही कुंड्या ती सगळं केलं. बरोबर. रिटायर झाल्यावर बसल्या धंदा म्हणलं तर एकतर कोंबड्या, शेळ्या, मग आपण दुसरं उन्हातानाच आता 60-70 वर्षाचं पुढं काय होतंय आपल्याला, त्याच्याशिवाय दुसरं बंदिस्तच. ती बी थोडं बागायत असलं तरच ही बी शेळ्या परवडते ते, बरं का. बागायत नसल्यावर परवडत नाही त्या. म्हणजे तुमच्याकडे पाण्याचं असेल तरच शेळ्या परवडतात. कुठलं बी तसंच आहे, पाणी असेल तरच परवडते. नाहीतर लोकांच्या दारात रोज उठून कुठवर जायचं. एवढ्या शेळ्या आपण करायच्या, पाणी पाजायला जायचं दुसरीकडं, वैरणीला जायचं, तसं जमत नाही. इकत तर किती घालणार माणूस. स्वतःच सगळं अगोदर केलंय, नंतर बाकी शेळ्या केले. ते आधी सगळी तयारी करावी लागते, मग बाकीचं. नाही तर नुसत्या शेळ्या घेऊन पुन्हा काय करायचं, ते खटकाला चिकावे लागते ते. बरोबर आहे. असं आहे. मग आता ह्याची विकताय तुम्ही कुठे? व्यापारी घरी येतात. व्यापारी घरी येतात. मग आता तुम्हाला हे नगावरच देतं का? नगावर किलोवर बी देतो. कधी नागा किलो असेल तर कसं देतात? 400, 450, 400-450. हाय असं जिवंत किलो 450 रुपये किलो देतात आणि नगावर असेल तर त्या आपलं हिशोबाने विकायचं. बरोबर. वर्ष एवढी मोठी करायला वर्षभर तर लागतच. त्याला कणिक चाळावी लागते, थोडी गहू दळून आणून गहू ठेवावं लागते, तर त्याला बी जरा सांभाळावं लागतं आपल्या मुलासारखं. बरोबर. चांगलं ही खायला घालावं लागतं. हे हाय असं इकलं तर 17-16 आणि किलोवर म्हणलं तर बी ह्याच्यावर 30 किलो वजन आहे आता. 4.5 महिन्याच्या बोकडा, 4.5 महिन्याचा बोकडा आहे, त्याचं किलो कमी 30 किलोचं हाय. 30 किलो वजन आहे. बरोबर. आता यातले गाभण किती आहेत? गाभण आता सगळे येले त्या. सगळे दोन पाठी तेवढ्या, तेव्हा ती एक पाठ आणि येल्यावर बोकड जर असला तेव्हा ही एक 21 दिवसात लागू होते. तेव्हा ही एक असेल गाभण. 21 दिवसात म्हणजे महिन्याच्या आत लागू राहते ते शेळ्या. आपल्या इथला बोकड पाहिजे. आपली काय असं घरचं. म्हणजे कमीत कमी किती कमी शेळ्या असल्या तरी बोकड ही लागते. शेळ्या असल्या तरी बोकड पाहिजे. वर्षातून 2 बऱ्या उत्पन्न निघतंय. 1.25 वर्षात 2 वेळा शेळ्याचं उत्पन्न येते. 2 वेळा येतच. बरोबर. म्हणजे आता तुम्ही मुंबईला न राहता इकडे येऊन आपली शेती डेव्हलप करायचा प्रयत्न केला आणि इकडची शेती डेव्हलप केली, म्हणजे मुंबईचं बरं वाटतंय का आता तुम्हाला इकडे गावाकडे बरं वाटतंय? म्हणजे वयाच्या मानानं आपलं गावच बरं ना, वयाच्या मानानं. गडे आपलं गाव बरं. माणसं इकडे भेटतात आणि इकडच्या इकडे तुम्हाला हे करायला पण म्हणजे बरं वाटलं. चांगलं खाणं पिणं चांगलं. जरा तिथलं हवामान मग आम्ही चांगल्या ठिकाणी तिथं पण हायफाय ठिकाणी ब्लॉक मध्ये निकीनगर म्हणून सोसायटी आहे, त्याच्यात रूम हे सगळं व्यवस्थित होतं. तिथं पण हाय. तिथं धाकटा मुलगा आहे, ही मोठा मुलगा आहे माझा. म्हणजे हे तुम्हाला साइड बिझनेस म्हणून एक शेतीसाठी जोडधंदा म्हणून एक चांगलं उत्तम असं शेळीपालन तुम्ही केलं. तर एकंदरीतच
आज आपण चांगल्या मॅनेजमेंट असलेल्या, व्यवस्थापन चांगलं असलेल्या मुंबईवरून आलेलं कुटुंब, परंतु त्यांना शेतीची नाळ असलेले हे कुटुंब असल्या कारणानं शेळीपालनामध्ये जास्तीत जास्त कमी तोटा यांचा या शेळीपालनामध्ये झाला आणि जास्तीत जास्त फायदा या शेळीपालनामधून, कमी शेळ्या सांभाळून सुद्धा जास्त फायदा या वर्षभरामध्ये त्यांनी कमवला. वर्षानुवर्ष ते कमवत आहेत आणि असं हे उत्कृष्ट शेळीपालन करून सुरुवातीला शेडवरती कमी खर्च करून किंवा शेड न मारता शेळ्याच भांडवल करून आता हे शेड आपण तुम्ही बघताय ते शेड मारलं आणि अशा पद्धतीचं हे उत्कृष्ट शेळीपालन आज आपण पाहिलं आणि दिलेल्या माहितीबद्दल तुमचं दोघांचे आभारी आहे. धन्यवाद.